ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. सांगोल्यातल्या राजकारणातली एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. मंडळी, प्रभाग क्रमांक 1A आणि प्रभाग क्रमांक 11A मधील 2 जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र या दोन्ही जागा आता बिनविरोध झालेल्या आहेत. मंडळी, आज सांगोला नगर परिषदेच्या उर्वरित 2 जागांच्या नगरसेवक पदांसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता आणि आज या दोन्ही जागांसाठी केवळ एकच उमेदवार त्यांचे अर्ज शिल्लक राहिल्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या जागा आता बिनविरोध झाल्यात जमा. मंडळी, प्रभाग क्रमांक 1A मध्ये शहाजी बापूंच्या शिवसेना पक्षाकडून माजी नगराध्यक्षा तथा सध्याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांच्या पत्नी राणीताई माने या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. धनुष्यबाण हे त्यांचं निवडणूक चिन्ह होतं. तर मंडळी, याच प्रभागामध्ये सांगोला शहर विकास आघाडीकडून मीरा धनंजय मस्के ह्या गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. मात्र मंडळी, प्रभाग क्रमांक 1A मध्ये सांगोला शहर विकास आघाडीच्या उमेदवार मीरा धनंजय मस्के यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यामुळं या प्रभागामधून माजी नगराध्यक्षा राणीताई आनंदा मस्के या बिनविरोध झाल्यात जमा. तर मंडळी, दुसरीकडं प्रभाग क्रमांक 11A मध्ये सांगोला शहर विकास आघाडीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या सुविधेपत्नी सुजाताताई सावंत या निवडणूक रिंगणात होत्या. पांगुळगाडा हे त्यांचं निवडणूक चिन्ह होतं आणि याच प्रभागात शहाजी बापूंच्या शिवसेना पक्षाकडून जाकिरा रियाज तांबोळी या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार होत्या. मात्र मंडळी, प्रभाग क्रमांक 11A मध्ये सांगोला शहर विकास आघाडीच्या भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पत्नी सुजाताताई सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला. या प्रभागातील जाकिरा रियाज तांबोळी या शिवसेनेच्या उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतल्यामुळं इथं अर्थात प्रभाग क्रमांक 11A मध्ये सुजाताताई केदार या बिनविरोध विजयी झाल्यात जमा. मंडळी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे या दोन्ही प्रभागामध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झालेत, अर्थात ते शिल्लक राहिलेत. मंडळी, या दोन्ही जागांचा आणि यापूर्वी निवडणूक झालेल्या अर्थात मतदान झालेल्या 21 जागांचा अंतिम निकाल हा येत्या 21 डिसेंबरला लागणार आहे. अर्थात या दोन्ही जागांवर एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला असल्यामुळं केवळ या दोन्ही जागांच्या विजयी उमेदवारांची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. मंडळी, सांगोला नगर परिषदेच्या एकूण 21 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मोठ्या चुरशीनं मतदान झालं होतं. तब्बल 77.70% इतकं विक्रमी मतदान यावेळी झालं होतं आणि एकूण 23 जागा होत्या. मात्र या 21 जागांसाठीच हे मतदान झालं होतं. उर्वरित 2 जागांसाठी हे येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार होतं. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज अचानक सांगोल्यातल्या राजकारणात आश्चर्यकारक राजकीय घडामोडी घडल्या आणि प्रभाग क्रमांक 1A आणि प्रभाग क्रमांक 11A या 2 प्रभागामधील विरोधातल्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि राजकीय तडजोडीत या दोन्ही जागा बिनविरोध झाल्यात जमा. मंडळी, येत्या 21 तारखेला उर्वरित 21 जागांसाठीचा निकाल आणि नगराध्यक्ष पदाचा निकाल हा लागणार आहे आणि या निकालाकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले. अर्थात या प्रभाग क्रमांक 11A आणि प्रभाग क्रमांक 1A या निवडणुकीकडेही तालुक्याचं संपूर्ण लक्ष लागलं होतं. कारण मंडळी, सांगोला नगर परिषदेसाठी झालेली ही निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली होती. नेते मंडळींनी टीकेची तोफ धडाडली होती, अर्थात एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यामुळं या दोन्ही ठिकाणच्या जागा बिनविरोध होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र मंडळी, या दोन्ही प्रभागामध्ये त्या पक्षाचे आघाडीचे बालेकिल्ले असल्यामुळं तिथं निवडणूक होणं फारसं शक्य नव्हतं आणि त्याचमुळं केवळ राजकीय तडजोडीच्या पोटी या 2 प्रभागातल्या दोन्ही जागा बिनविरोध करण्यास राजकीय नेते मंडळींना यश आल्याचं दिसते. मंडळी, या दोन्ही प्रभागामध्ये अर्थात प्रभाग क्रमांक 11A मध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या सुविधेपत्नी सुजाताताई केदार या उमेदवार होत्या
त्यांचं पांगुळगाडा हे चिन्ह होतं आणि या उमेदवारीच्या अनुषंगानं चेतनसिंह केदार यांनी आपली ताकद पणाला लावली होती. कारण मंडळी याच प्रभागातून 2016च्या निवडणुकीत चेतनसिंह केदार यांनी इथली जागा जिंकली होती. त्यामुळं हा प्रभाग क्रमांक 11अ बालेकिल्ला आपल्या ताब्यात राहावा यासाठी चेतनसिंह केदार यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती आणि या सर्व अनुषंगानं त्यांचा प्रचारही पूर्ण झाला होता. आता येत्या 20 तारखेला इथल्या प्रभागातील सर्व मतदार हे निवडणुकीला सामोरे जाणार होते. मात्र या प्रभागामध्येच शिवसेना पक्षाकडून जाकिरा तांबोळी या उमेदवार होत्या आणि त्यांचा या आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं प्रभाग क्रमांक 11मधील ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं आहे. तर मंडळी दुसरीकडं प्रभाग क्रमांक 1अ मध्ये माजी नगराध्यक्षा राणीताई माने या उमेदवार होत्या आणि त्यांच्या विरोधात सांगोला शहर विकास आघाडीकडून मीरा धनंजय मस्के या उमेदवार होत्या. मात्र तिथंही सांगोला शहर विकास आघाडीनं 2 पावलं मागं घेत राणी माने यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मंडळी या सर्व राजकीय घटना या सांगोलेकरांसाठी आश्चर्यकारक आहेत. मात्र मंडळी राजकीय कटुता टाळत या दोन्ही ठिकाणच्या जागा बिनविरोध करण्यात नेते मंडळींना यश आले. मंडळी ही एका अर्थानं राजकीय तडजोड समजली जात आहे. कारण प्रभाग क्रमांक 11अ मध्ये शिवसेनेनं 2 पावलं मागं घेतली आणि सांगोला शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून येण्यास मार्ग मोकळा करून दिला. तर दुसरीकडं प्रभाग क्रमांक 1अ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार राणीताई मस्के यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सांगोला शहर विकास आघाडीनं 2 पावलं मागं घेतल्याचं दिसते. मंडळी त्यामुळं या प्रभाग क्रमांक 11अ आणि प्रभाग क्रमांक 1अ मधील ही दोन्ही ठिकाणच्या 2 जागेची निवडणूक ही बिनविरोध झाल्यात जमाय याची औपचारिक घोषणा करणं केवळ बाकी आहे. मंडळी आता लक्ष लागले ते 21 डिसेंबरच्या निवडणूक निकालाकडं. कारण आता 21 डिसेंबर रोजी सांगोला नगर परिषदेच्या एकूण 21 जागांसाठीचा निकाल हाती येणार आहे. शिवाय सांगोला नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण होणार हेही 21 तारखेलाच आपल्याला समजणार आहे. मंडळी या निकालाच्या अनुषंगानं अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत दोन्हीही बाजूकडून. अर्थात सांगोला शहर विकास आघाडी आणि शिवसेना पक्षाकडून विजयाचं दावे केले जात आहेत. मंडळी त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची असणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल हा आपल्याला 21 तारखेला पाहायला मिळणार. तत्पूर्वी या निकालाच्या पूर्वीच सांगोल्यातल्या नेते मंडळींनी इथल्या मतदारांना एक मोठा सुखद धक्का देत या दोन्ही प्रभागातल्या जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे मंडळी आज दिवसभरात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. मंडळी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.